4 ओव्हरची मॅच. याच्यानंतरच्या ज्या मॅचेस असतील त्या सर्व 4 ओव्हरच्या असतील. तर जाऊया मैदानामध्ये. डावाला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी मायक्रोफोनवर आमचे सहयोगी समालोचक नबील दिवकर सर. थैंक यू दीपक सुतार. दोनों ही सलामी बल्लेबाज रेहान और नॉन स्ट्राइक पर खिजर, जबकि पहला और लेकर आ रहे यतीश शेलार. रेहान सामना करेंगे यतीश शेलार का. अच्छी गेंद विकेटों में थी, बैकलिप को नीचा करके मोड़ा स्क्वायर लेग पर, ढूंढ रहे गेंद को फील्डर. इस बीच 2 रन चुरा लिए. इन 2 रनों से अपने टीम का खाता खोला है रेहान ने. इस मर्तबा स्विच हिट किया बहुत ही खूबसूरती के साथ, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. फिर एक बार स्विच हिट किया है इनफील्ड के ऊपर से, उसी दिशा में फिर एक बार गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. बढ़िया शुरुआत. ग्यारह पर पहुंचा है. 2 रिवर्सचे फटके आपल्याला पाहायला मिळाले. रेहानच्या माध्यमातून 4 चेंडू फेस केलेत. रेहानने 11 धावांचं योगदान सुरुवातीला दिले. चांगली सुरुवात स्टार 11 तेलुगू टीमची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 4 चेंडूमध्ये 11 धावा स्कोरबोर्डवर साऊंड पोचल्यात. खिजर हा देखील एक स्टारच आहे पीटीसीचा. स्टार 11 तेलुगूचं नाव देखील स्टार आणि हा फलंदाज देखील स्टार आहे. तशी कामगिरी होईल का नबील याच्या माध्यमातून? देखने वाली बात है खिजर किस तरीके से इस मैच में परफॉर्म करता है. बैकफुट पे जाके ड्राइव लगाना चाहते थे, सफाई से नहीं खेल पाया. अपने फॉलो थ्रो में गेंद को फील्ड किया यतीश शेलार ने. कोई रन नहीं, डॉट गेंद. खिजर रईस एक बड़ा नाम है पीटीसी क्रिकेट में आणि त्याच्यासमोर यतीश शेलार हा देखील एक मोठा नाव आहे. परंतु आज विवेक शेलारची कमतरता कुठेतरी पाहायला मिळते सरस्वती खालिंगच्या माध्यमातून. इस मर्तबा स्विच हिट किया है, गेंद निकल गई नॉन स्टॉप पर, बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. आणि चौकार पाहायला मिळाला मागच्या दिशेने खिजरच्या माध्यमातून. समोर खेळण्याचा प्रयत्न सुरुवातीला त्याच्या अगोदर चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला तेव्हा धाव आली नाहीये. परंतु त्यानंतर पाहिलं की मागच्या दिशेने नो मॅन्स लँडमधून चेंडू जर गेला तर चौकार येऊ शकतो आणि तो फटका सजवल्यानंतर चौकाराला शेवटच्या चेंडूवर ओव्हरची समाप्ती. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्टार 11 तेलुगू टीमची धावसंख्या 15वर बिनबाद. चांगली सुरुवात. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. विकेट प्राप्त करता आली नाहीये. आमच्यातून मान्यवर रजा घेत असताना बंटी शेठ पाटील धन्यवाद. आपण वेलात वेल काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. आपणास विनंती असेल की शेवटच्या दिवसामध्ये म्हणजे सुपर संडेमध्ये मेगा फायनलसाठी बक्षीस वितरणासाठी देखील आपण उपस्थिती नक्कीच दाखवायची.
पहिले षटक 15 धावा स्टार 11 तेलुगली टीमच्या खात्यामध्ये. त्याच्यामध्ये जर विचार केला तर खिजरच्या माध्यमातून एक चौकार 2 चेंडू त्यांनी फेस केलेत. तर दुसरीकडे जर आपण विचार केला रेहानचा तर रेहानच्या खात्यामध्ये 11 धावा आल्यात. 4 चेंडू फेस करत असताना चांगली सुरुवात करून दिले स्टार 11 तेलुगली टीमला. आज विवेक शेलार नाहीये. यतीशने पहिले षटक हाताळलं. 15 धावा खर्च केला. षटक क्रमांक दुसरं युवा गोलंदाज आहे ऋतिकवर ही जबाबदारी दिली गेली. ऑन साईडला डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग काऊ कॉर्नर असं क्षेत्ररक्षण ठेवले गेले. तेज तरार गेंद जागते रहो का आदेश देती हुई. डॉट. ऑफस्टंपच्या बाहेर होता. पुलर लेनचा हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न रेहानने केला परंतु गतीचा वापर. डॉट चेंडूनी सुरुवात केली या ओव्हरला गोलंदाज ऋतिक याने. ऋतिक कुरुन एंड से मुड़ते हुए इस मर्तबा हुक कर दिया है. बहुत ही दर्शनीय स्ट्रोक. इसका 6 6 रन. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने अकुट टप्प्याच्या चेंडूवर हुक करून दिलं फाईन क्षेत्रामधून. दुसऱ्या अँगल मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने हुक करून दिलं. ऑफस्टंपच्या थोडासा आत आला. बॅकफुटला जात असताना हा फटका सजवलाय रेहानने. प्रेक्षणीय फटका. षटकार ठोकलाय रेहानने. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वर. 21 पर पहुंचा स्कोर इस छक्के की मदद से. हमारे बीच में बीसीसी के तेज गेंदबाज राहिल शेख भी अपने जूनियर साथियों के साथ मौजूद है हसन और अली के साथ. इस मर्तबा हुक कर दिया है गेंद को. फिर एक बार गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. दुसरा षटकार पाहायला मिळतोय. जिस तरीके से उन्होंने पहली ओवर में भी 2 स्विच हिट में चौके लगाए उसके बाद अब 2 गेंदों में 2 छक्के लगाए. फुल टॉस गेंद मोड़ दिया गेंद को. फील्डर मौजूद है मिड विकेट पर. 23 कदमों से 1 रन पूरा किया. यतीश होता डीप मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण फेके होई तिथपर्यंत एक सिंगल धाव पूर्ण झाली आहे. टीमची धावसंख्या दुसरं षटक सुरू असताना 28 वर जाऊन पोहोचली आहे. चांगली सुरुवात रेहानची. 8 चेंडू फेस केले. 24 धावांचं योगदान. जसा तुम्ही उल्लेख केला की पहिल्याच ओव्हरमध्ये यतीशच्या विपक्षामध्ये 2 स्विच हिट केले. तिथे 2 चौकार आले आणि या ओव्हरमध्ये ऋतिकच्या विपक्षामध्ये 2 षटकार. चांगली बॅटिंग चांगली सुरुवात करून दिली रेहानने. अब सामना करेंगे ऋतिक का खिजर. बीमर गेंद बीट वे कलेक्ट करने में विकेट कीपर 1 रन जरूर पूरा किया है. नो बॉल का इशारा अंपायर का. 2 रन मिलेंगे. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने हा चेंडू टाकला गेलाय. बीमर होता जवळ जवळ छातीच्या वरून टाकला गेला. नोचा इशारा. इथे 2 धावा. टीमची धावसंख्या 30 वर. येणारा चेंडू फ्री हिट. सामना करेल रेहान. आज चांगला क्रिकेट दाखवलंय रेहानने. चांगली बॅटिंग केली आहे. इस मर्तबा तेज निकल गई गेंद. बीट करती हुई रेहान को. डॉट गेंद. फ्री हिटचा चेंडूचा फायदा घेता आला नाहीये रेहानला. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केलेत ऋतिकने. टीमची धावसंख्या 30 वर. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. ऋतिक इस मर्तबा स्विच हिट किया इनफील्ड के ऊपर से. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. चौंतीस रन. धुआंधार बल्लेबाजी हम कहेंगे इस वक्त स्टार 11 तलोली की. अब तक कोई विकेट नहीं गंवाया है. पहली ओवर में 15 रन खर्च किए थे यतीश शेलार ने. अब ऋतिक ने 18 रन खर्च किए बिना किसी विकेट के नुकसान पर. स्कोर 34 रन स्टार 11 तलोली का. बची हुई 2 ओवरों में क्या होता है आइए सुनते हैं आगे की कहानी मशहूर कमेंटेटर दीपक सुतार की जुबानी. जसा तुम्ही उल्लेख केलात की चांगली सुरुवात करून दिली आहे. 2 ओव्हरमध्ये 34 धावा. विकेट देखील गेलेली नाही. विकेट प्राप्त करता आली नाही कारण का विकेट प्राप्त करणारा गोलंदाज आज सरस्वती खालिंगचा विवेक शेलार नाहीये.
यतीशने पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च केल्या ऋतिकने. ऋतिकच्या शेवटच्या चेंडूवर काय फटका सजवला रेहानने. स्विच हिट जास्त सजवलेत आज या मॅच मध्ये. जर विचार केला तर स्विच हिटच्या माध्यमातून 3 चौकार आलेत रेहानच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक 30 निखिल. चांगल्या धावा बनवाव्या लागतील कारण का दुसरीकडे दुसऱ्या डावामध्ये आपण सरस्वती खालिंगची बॅटिंग पाहणार आहोत. यतीश शेलार हा देखील एक चांगला खेळाडू आहे पीटीसी मधील, त्याच्याकडे देखील अनुभव आहे. षटक क्रमांक 30 निखिल यांचं. मॅच सुरू ठेवायचे, जास्त बेल खर्च करू नका. विकेट प्राप्त करावी लागेल रेहानची कारण का रेहानने चांगला स्कोर उभा केलाय. 28 धावा. नॉन स्ट्राईकवर तो सध्या आहे, तर स्ट्राईकवर खिजरच्या माध्यमातून देखील एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. राईट अँड राऊंड द विकेटने खिजरसाठी उजव्या खूपच दूर ठेवलाय. विकेट किपर थोडासा बीट झालाय. एका धावेसाठी संघर्ष. धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील होऊ शकते. ओव्हर थ्रो झालाय आणि तिचा फायदा घेत असताना इथे दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. म्हणून तर क्रिकेटमध्ये शतरक्षकाची भूमिका महत्वाची असते. 2 धावा आणि प्लस वाईडचा इशारा. 3 धावा येतील. अगोदरच धावसंख्येने उच्चांक गाठले आणि त्याच्यामध्ये या एक्स्ट्राच्या धावा सरस्वती खालिंग टीमला महागात पडू शकतात. स्कोर 37 वर जाऊन पोहोचलाय. खिजर त्याच्यासमोर गोलंदाज निखिल. राऊंड द विकेटने पुन्हा सोडून दिलाय. यावेळी स्केलपट्टीच्या खूपच दूर बाहेर पिच झालाय. नोचा इशारा. येणारा चेंडू फ्री हिट. अजूनही लेंथ लाईन सापडली नाही निखिलला. गाडी त्याची खूपच दूर आहे. रुलावर कधी येईल हा मोठा प्रश्न असेल खालिंग टीमच्या समर्थकांना. धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली. राईट अँड राऊंड द विकेटने किजरसाठी पुन्हा खराब चेंडू. पुन्हा खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग झालीये. विकेट किपर आणि मागच्या 2 शतरक्षकांना बीट करून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे पुन्हा येतील 5 धावा. फ्री हिट कंटिन्यू. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. आणि चेंडू जवळजवळ भेंडीमध्ये टाकण्याचा प्रयत्न आहे असंच म्हणावं लागेल. खेळपट्टीच्या बाहेर तब्बल 2 वेळा पिचिंग केली आहे. खराब गोलंदाजी. अजूनही एकही चेंडू टाकलेला नाहीये. 3 चेंडू टाकलेत परंतु 3ही चेंडू खराब आहेत. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर 2 चेंडू 9 धावा खर्च केल्यात. खर्चिक षटक परंतु अजूनही त्याच गोलंदाजाला संधी दिली कॅप्टनने. आत्ता त्याची गाडी रुलावर आली. फ्री हिटचा चेंडू होता परंतु मोठा फटका खेळता आला नाहीये. पिचिंग झाल्यानंतर बाउन्स थोडासा कमी होता. बॅट हवेमधून फिरली. हा डॉट चेंडू. धावसंख्येचा डोंगर उभारले बॅटिंग करत असताना स्टार 11 तलवली टीमने. 43 धावा. विकेट देखील गमावली नाही. चांगली पार्टनरशिप रेहान आणि खिजरच्या माध्यमातून पाहायला मिळते. तब्बल 33 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पुढ्यात टाकला होता. लॉफ करून दिले शतरक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 1 कॅच आउट खिजर. विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज निखिल याने. यानंतरचा सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एकवीरा भादाने आणि त्यांच्या विपक्षामध्ये धनेश 11 कोकसे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण पहिल्या इनिंगच्या आधीच टॉच बॉक्समध्ये सज्ज राहायचंय. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 ओव्हरचे होतील आणि सुरू असलेला सामना देखील 4 ओव्हरचाच आहे. 4 षटकांचा आहे. सध्या तरी तिसरं षटक सुरू आहे आणि टीमची धावसंख्या 43 वर. नुकतीच एक विकेट गेली. नवीन बॅटर स्ट्राइक एंडवर. पुल टॉच आहे परंतु ऑन सेटला पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या टॉपला लागला. खूप वरती लागला होता. समोर गेला चेंडू. तिथे एक सिंगल धाव. नवीन बॅटर मोईनुद्दीन सिंगलने खातं ओपन केलं. 44 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. चांगला स्कोर उभा केलाय बॅटिंग करत असताना. नाणेफेक हारल्यानंतर स्टार 11 टलिवली टीमने निखिल समोर रेहान. यावेळेस पुल केलाय.
उंची आहे परंतु अंतर कमी होतं. डीप स्क्वेअर लेग मध्ये चांगला झेल निखिलच्या खात्यामध्ये येते. दुसरी विकेट. सुरुवातीला त्याची गाडी रुलावर नव्हती. 2 चेंडू नो टाकले, 1 वाईट टाकला, परंतु कर्णधाराने विश्वास दाखवला, त्याला संधी दिली आणि त्याचा फायदा होत असताना 2 विकेट त्यांनी प्राप्त केलेत. दुसरी विकेट आपण पाहू शकता ऑन स्क्रीनवर कशा पद्धतीने झेल पकडला डीप स्क्वेअर लेग मध्ये. चौरेश्वलीसवर दुसरा हादरा स्टार 11 तेलवली टीमला. तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा रोखल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी आता करतोय सध्या निखिल. जे काम यतीशला करता आलं नाही, जे काम ऋतिकला करता आलं नाही, ते काम तिसऱ्या ओव्हरमध्ये निखिलने करून दिले. विकेट प्राप्त करणं गरजेचं होतं कारण का दोन्ही सलामीवीर चांगले सेट झाले होते खेलपट्टीवर. त्यांना डगआउटला पाठवले. नवीन सलामीची जोडी खेलपट्टीवर. नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर इबाद बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, गतीचा वापर केला, खराब चेंडू, वाईटचा इशारा. या ओव्हरमध्ये एक्स्ट्राच्या रूपाने जास्त धाबा खर्च झालेत. 2 चेंडू नोट, 2 चेंडू वाईट, बायच्या रूपाने आलेले चौकार कुठेतरी महागात पडत असताना या ओव्हरमध्ये स्कोर 45 वर जाऊन पोहोचलाय. इबाद स्ट्राईक एंडवर. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन यावेळेस केलं होतं. संपर्क बॅटचा नव्हता. लेग बायच्या रूपाने एक सिंगल धाव येते. तिसरं षटक सुरू आहे. अजून 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर निखिलने 2 विकेट प्राप्त केलेत, परंतु धावांचा जर विचार केला तर आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. त्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या 9 धावा होत्या बायच्या रूपाने आणि वाईट आणि नोच्या रूपाने. बॅटने फक्त 2च धावा आलेत. यावेळी सुख करून दिलाय. फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक शॉट, कडक फटका 6 धावांसाठी. ओव्हरच्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्टार 11 तलवली टीमची धावसंख्या 52 वर 2 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा यतीश शेलारने खर्च केल्या. दुसरं षटक 18 धावा ऋतिकने खर्च केल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर एकूण 17 धावा खर्च झालेत. तिन्ही षटक खर्च केलेत, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये विकेट प्राप्त केलेत गोलंदाज निखिल याने. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. एकवीरा भारदाने त्यांच्या अगेन्स्ट धनेश कुकसे यांच्यामध्ये पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. राईट अँड ओव्हर द विकेटने फुल टॉच होता. टॉप पेच लागली हवेमध्ये चेंडू. यतीश चेंडूच्या खाली चुकी करणार नाहीये. अनुभव आहे, कित्येक स्पर्धा खेळले, त्याच्या माध्यमातून चांगला झेल पकडलाय. ऍक्शन रिप्ले अगदी बाहेर येऊन ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या तेवढ्या परफेक्ट मिडलला कनेक्ट करता आलं नाही बॅटर इबादला. चांगला झेल, उंची भरपूर होती, अंतर कमी होतं. विकेट क्रमांक 3. चौथ्या ओव्हरची जबाबदारी हिरामनवर आणि पहिल्या चेंडूवर विकेट. इबादला डगआउटला पाठवलं. टीमची धावसंख्या सध्या तरी 52 वर 3 विकेट गेलेत. यावेळेस देखील लेंथ लाईन चांगली होती. पुलर लेनचा हा चेंडू ऑन सेटला खेळलाय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. धोक्याची घंटी, रनआउटची संधी, विकेटचं पतन. विकेट क्रमांक 4 गमवावं लागतं स्टार 11 तलवली टीमला रनआउटच्या माध्यमातून. त्रेपन्न या धावसंख्येवर 4 विकेट गेलेत. नक्कीने 1 धाव पूर्ण केली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेके अचूक आली विकेट किपरच्या कडे आणि नेहमीच
जेव्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न असतो तेव्हा ती धाव रोखायची असेल तर विकेट किपरकडे फेक येणं गरजेचं असतं, तरच ती धाव रोखली जाते, रनआउटची संधी बनते. कारण का स्ट्रायकर बॅटरला दुसरी धाव पूर्ण करणं थोडंसं कठीण जातं. क्षेत्ररक्षकाला ते माहीत होतं. अचूक फेक आणि विकेट प्राप्त झाली. नवीन फलंदाज अफसर स्ट्राईक एंडवर लेफ्ट हँड बॅटर, त्याच्यासाठी देखील डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट असे दोन आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक ठेवलेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये देखील बाउंड्री लाईनच्या लगत एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. समोर लॉंग ऑन असे दोन क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत लेफ्ट हँड बॅटर अफसरसाठी. राईट हँड ओव्हर द विकेटने लोअर फुल टच चेंडू ऑन सेटला क्रॉस बॅटने मनगडचा वापर करून खेळलाय. मिसफील्ड थोडीशी झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, जोपर्यंत फेकी होती तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेत. जेव्हा आउटफील्डमध्ये मिसफील होत असते त्यावेळेस जर दोन्ही बॅटरचं त्याकडे लक्ष असलं तर दुसरी धाव देखील पूर्ण होते. इथे तेच झालं. दोन्ही गोष्टींची आपण चर्चा केली की धाव रोखण्यासाठी काय केलं पाहिजे, रनआउटची संधी प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्याचबरोबर धाव पूर्ण करण्यासाठी काय केलं पाहिजे. धावसंख्या 55 वर 4थं षटक. 3 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळेस गतीमध्ये खूपच परिवर्तन केलं होतं आणि अगदी पुढ्यात टाकला होता, ऑफ स्टंपच्या बाहेर होता. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, प्रॉपर संपर्क झाला नाही, शांत ठेवलं अफसरला. पुन्हा फुल टॉच घेण्याचा प्रयत्न, अजून एक चांगला चेंडू म्हणता येणार नाही, खराब चेंडू होता, फायदा घेता आला नाहीये. टायमिंग कुठेतरी चुकताना पाहायला मिळतं बॅटर अफसरचं. 2 चेंडू शांत ठेवलेत स्लॉग ओव्हरमध्ये. हिरामनची चांगली गोलंदाजी, सुरुवातीला 2 विकेट आल्या, तिसऱ्या चेंडूवर 2 धाबा घेतल्या, 4था आणि 5वा चेंडू डॉट, या इनिंगचा शेवटचा चेंडू. सध्या तरी टीमची धावसंख्या 55 वर. काहीतरी कानमंत्र दिलेत यतीश शेलारने. नवीन पीटीसीची स्थापना, त्याचे ते कमिटी मेंबर्स आहेत. यावेळेस क्रॉस बॅटने खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक, दुसऱ्या धाबेचा नक्कीच प्रयत्न होईल कारण का इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. रनआउटची संधी, परंतु रिक्स घेतली नाही विकेट किपरने. त्याला देखील माहिती आहे थ्रो केलं तर ओव्हर थ्रोच्या रूपाने देखील धावा येतील. शेवटच्या चेंडूवर 2 धाबा आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना स्टार 11 तलवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 57 वर आणि जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता. पण जाऊया टॉससाठी. दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचचं नाणेफेक होईल. एकवीरा भादाने त्यांच्या विपक्षामध्ये धनेश कुकसे. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचं नाणेफेक होताना छापा सकॉल धनेश कुकसेचा आणि छापाचाले नाणेफेक जिंकले. मान्यवरांना विनंती असेल की कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. थोडीशी चर्चा करू कारण का मैदानामध्ये लगेचच सामन्याला सुरुवात होते. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल, कसं वाटतं मैदानामध्ये खेळताना? स्पर्धा तर खूप छान आहे आणि सांगायचं झालं तर PTCमध्ये खूप स्पर्धा होतात, पण कोरुंदवाल्यांचा धन्यवाद करेन की ते यावर्षी पण 5 ओव्हरच्या आपल्याला संघाला खेळवतात. ती चांगली संकल्पना आहे. चांगला उल्लेख केला तुम्ही. 5 ओव्हरच्या मॅचेस खेळायला मजा येते कारण का एकतर्फी मॅच होत नाहीत. पूर्ण क्रिकेट प्रत्येक गावाचा पाहायला मिळतो. टॉस जिंकलाय, निर्णय क्षेत्ररक्षक कारण काय असेल? कॅप्टन म्हणून जो कोणी कॅप्टन नाणेफेक जिंकतो तो या मॅचमध्ये किंवा या मैदानामध्ये क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतो. कॅप्टन म्हणून काय सांगशील? आमची बॉलिंग लाईन चांगली आहे, त्याच्यामुळे आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि चेस करताना थोडा प्रत्येक मॅचमध्ये दिक्कत येते, पण तरी पण आम्ही ट्राय करू चेस करण्याचा. काय सांगशील? एक मोठी मॅच पाहायला मिळेल भादाने विपक्ष धनेश कुकसे. नक्की जाऊया भादाने टीमचे कॅप्टन स्वप्नील. आताच ग्रामपंचायत प्रीमियर लीग भादाने पार पडली, तिथेच तू सेट झालेला आहेस. समोर कुकसे संघ आहे. टॉस महत्वाचा होता असं काय, पण ठीक आहे, बॅटिंग आले तर चांगले फलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. किती धावा जमा करशील 4 ओव्हरमध्ये? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. दोन्ही मजबूत संघ आहेत. एक प्रेक्षणीय लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच. धन्यवाद. इथे नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकली धनेश 11 टीम
कॅप्टनने आणि प्रथम स्वीकारले 4 ओव्हरच्या मॅचसाठी शतरक्षण. ही बातमी घेऊन आपण जाऊया थेट कॉम्प्युटर बॉक्समध्ये. त्या ठिकाणी माझे साथी समालोचक उपस्थित आहेत. व्हॉइस ऑफ पीटीसी पडगा परिसरातील गोड आवाज नबील सर. थैंक यू दीपक सुतार, दोनों ही सलामी बल्लेबाज पिच पर। पिछले मुकाबले में भी 58 रनों का लक्ष्य था, इस मैच में भी 58 का लक्ष्य है। पिछले मुकाबले में 58 रन चेस हुए थे, देखना है इस मुकाबले में भी होते हैं या नहीं। पहला ओवर लेकर आ रहे अप्सराइज स्ट्राइक पर है, शुभम नॉन स्ट्राइक पर है, यतीश शेलार। पहली गेंद ऑफ स्टंप से ज्यादा बाहर, वाइड घोषित किया अंपायर ने। इस मर्तबा सीधे बल्ले से इनफील्ड के ऊपर से बहुत ही दर्शनीय स्ट्रोक, टिपिकल पावर प्ले स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। बढ़िया कैच, पहला झटका लगता हुआ शुभम के रूप में। नए बल्लेबाज चंदन आए बल्लेबाजी के लिए। चंदन सामना करेंगे। इस मर्तबा इनफील्ड के ऊपर से चंदन ने बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया गेंद को, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। इस चौके से अपना खाता खोला है चंदन ने। टीम का स्कोर 8 रन 1 विकेट के 9 रन 1 विकेट के नुकसान पर। और हम सूसे भी हमारे बीच में आ चुके हैं। इस मर्तबा इनसाइड आउट खेलने की कोशिश किया हवा में, ओहो बहुत बढ़िया कैच, तारीफ काबिल कैच।
एक और झटका लगता हुआ चंदन की रूप में नए बैट्समैन ऋतिक आए हैं। स्कोर 9 रन 2 विकेटों के नुकसान पर सरस्वती स्पोर्ट्स खालिन का। ऋतिक सामना करेंगे अफसर रईस का, अनुभव का भंडार। इस मर्तबा विकी शक्ल में खेला है, मिड ऑफ पर फील्डर मौजूद है, 1 रन पूरा किया, एक से ज्यादा कुछ भी नहीं। इस 1 रन से स्कोर 10 पर पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पर। सरस्वती स्पोर्ट्स खालिन का अब 18 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 48। एक गेंद बाकी है। कभी कभी अंपायर और खिलाड़ी भी मैच में इतने ज्यादा खो जाते हैं। दर्शक भी खो जाते हैं, कमेंटेटर्स भी खो जाते हैं मैच में। इस मर्तबा तान के मारा है, देख रहे हैं अंदर या बाहर। ओहो, दूसरे अटेम्प्ट में लपक लिया यतीश शेलार का कैच। पहली ओवर में 3 झटके दिए, 3 बड़े झटके बैकफुट पे ढकेल दिया सरस्वती स्पोर्ट्स खालिन को अफसर रईस की गेंदबाजी ने। शाहिद खान हमारे बीच में आ चुके हैं, वेलकम शाहिद खान। मुक्सिद पटेल उनके साथ में, अर्जोली के एक्स गेंदबाज है। क्रिकेट जहां शाहिद खान वहां। समय के मामले में सहयोग करना है। देखिए, मैदान में चर्चा नहीं होना चाहिए, मैदान में खेल होना चाहिए ताकि आपके खेल की चर्चा मैदान के बाहर चले। यहां तो मैदान में चर्चा हो रही है। गेंदबाजी के लिए बुलाया गया है रेहान को। सामना करेंगे ऋतिक, नए बैट्समैन हेमंत नॉन स्ट्राइक पर। पीछा किया था गेंद का, ऑफ स्टंप से ज्यादा बाहर, वाइड घोषित किया अंपायर ने। रेहान मुड़ते हुए, इस मर्तबा रेहान के सामने स्विच हिट खेल दिया है। गेंद तेज आउटफील्ड पर सरक रही है, खिलाड़ी गेंद के पीछे, गेंद खिलाड़ी दोनों बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। कोशिश बहुत बढ़िया की थी, लेकिन इस मैदान पर आउटफील्ड बहुत तेज है। एक बार गेंद निकल गई तो समझ लो निकल गई। इस चौके की मदद से स्कोर बढ़ता हुआ 15 रनों पर पहुंचा है।
डॉट गेन। मौसम गर्म है, मैच गर्म होता हुआ धीरे धीरे। 58 का लक्ष्य है। इस मर्तबा निकल के मारा है कवर्स में, हवा में और फील्डर गेंद के नीचे आउट। एक और झटका सरस्वती स्पोर्ट्स खालिन को। नए बैट्समैन भूषण आ रहे बल्लेबाजी के लिए। रेहान सामना करेंगे भूषण। मर्तबा गेंद के आने का इंतजार किया था, बल्ले के मुंह को खोला आखिरी मोमेंट पर, केवल दिशा दी थी, एक रन पूरा किया। एक से ज्यादा कुछ भी नहीं। एक रन से स्कोर बढ़ता हुआ 16 रनों पर पहुंचा है स्कोर, 3 विकेटों के नुकसान पर। दूसरे ओवर का खेल चल रहा है। हेमंत सामना करेंगे रेहान का। मर्तबा आड़े बल्ले से खेलना चाहते थे, अच्छी गेंद, बीटवे डॉट गेंद। हेमंत फिर से तैयार, मट्टी उट्टी लगाकर। रेहान गुरनेन से थोड़ा सा पीछे रखा था, खींच के मारा है, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। बढ़िया स्ट्रोक। इस छक्के की मदद से स्कोर उछलता हुआ 22 रनों पर पहुंचा है। दो ओवरों की समाप्ति, स्कोर 22 रन। बाईस रन हुए। बारह गेंदे, जीतने के लिए रन चाहिए 36। इस मर्तबा उड़ा दिया है गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, एक और विकेट।
12 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता होती, परंतु तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज निक्कूने. थोडंसं संकटामध्ये टाकले, आता संकट थोडंसं वाढलंय. 11 मध्ये 36 हे समीकरण. एकीकडे स्टार 11 तलवली त्यांच्या विपक्षामध्ये सरस्वती खाली यांच्यामध्ये ही लढत. पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग करून 57 धावा 4 ओव्हरमध्ये प्राप्त केल्यात. 58चं लक्ष आहे. हा पेपर थोडासा कठीण आहे सरस्वती कालिंग टीमला, कारण 5 विकेट गेलेत. विकेट टिकून खेळता आलं नाहीये. संकट निर्माण झालंय. संकट मोचकाची भूमिका पार पाडावी लागेल एखाद्या बॅटरला, तरच या धावा पूर्ण होतील. फुल टॉच होता, परंतु मिड ऑफ मध्ये खेळला, बॉटमॅनचा वापर केला. एक सिंगल धाव. एकेरी दुहेरीने हा पल्ला पूर्ण होणार नाहीये. सुरुवातीला विकेट टिकून खेळणं गरजेचं होतं. यतीश शेलारला खातं ओपन करता आलं नाही. शुभम शेलार 2 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान दिलं. चंदूने देखील 4 धावांचं योगदान दिलं. ऋतिकने 5 धावांचं योगदान दिलं. हेमंतच्या खात्यामध्ये एक षटकार आलाय आणि तोच हेमंत सध्या स्ट्राईक एंडवर आहे. एक षटकार त्याच्या माध्यमातून आलाय. हेमंतने सुरुवात केली तर या धावा पूर्ण होतील. फुल टॉच होता, फायदा घेता आला नाहीये. स्वतःवरच नाराज आहे बॅटर हेमंत. संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. संधी चालून आली होती, ऑप्शनच्या बाहेर थोडीशी लाईन होती. फुल टॉच ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चुकीच्या फटक्याची निवड. कव्हरच्या वरून जरी खेळला असता तरी डीपमध्ये शतरक्षक नव्हतं. पुन्हा फुल टॉच ऑन साईडला खेळलाय. मिड विकेट काउ कॉर्नर मध्ये शतरक्षक पोहोचलाय. चांगले शतरक्षण. दुसरी धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट आणि इथे विकेटचं पतन. रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने विकेट प्राप्त केली गोलंदाजाने. थोडासा दूर होता एस्टन पासून, डायरेक्ट फेकी केली आणि 6वी विकेट गमवावी लागते ती सरस्वती खालिंग टीमला. या मॅच मध्ये वर्चस्व दाखवलंय स्टार 11 तलवली टीमने. बॅटिंग करताना देखील चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक मोठी पार्टनरशिप निर्माण केली सलामीवीरांनी. परंतु आज विचार केला तर सरस्वती खालिंग टीमचा एक्सप्रेस गोलंदाज प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार नाहीये. तो जर असता तर कदाचित या मॅच मध्ये चित्र वेगळं असतं. त्यांनी गोलंदाजी केली असती, धावा कुठेतरी रोखता आले असते, बॅटिंग देखील झाली असती. नवीन बॅटर नॉनस्ट्राईक एंडवर. फुल टॉच होता, पुल केला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. षटकार येतोय बॅटर हेमंतच्या माध्यमातून. अगोदर देखील मी उल्लेख केला की हेमंत मध्ये क्षमता आहे. हेमंतने या डावामध्ये एक षटकार मारला होता आणि आताच दुसरा षटकार आलाय. असेच मोठे फटके सजवावे लागतील तरच हे समीकरण थोडंसं छोटं होईल. 6च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या अंकावर. अजूनही 7 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा ब्लास्ट जर झाला, अजून एक चांगला स्ट्रोक जर हेमंतच्या माध्यमातून आला तर हे समीकरण किंवा या मॅच मध्ये सरस्वती खालिंग संघ पुनरागमन करू शकतो. सध्या आपण आहोत पडगा परिसरामध्ये. टोल नाका मैदान चर्चेत राहिलंय. मुंबई नाशिक हवेच्या अगदी बाजूला असलेले मैदान. अम्मी कुरुंदकर चषक 2024 हे पर्व आणि या मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर जर पाहिलं तर माहुली किल्ल्याचं दृश्य पाहायला मिळतं. एक चांगला देखावा. सात चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर 28 धावांची आवश्यकता आहे. 7 मध्ये 28 हे समीकरण शिल्लक आहे. हा निर्णायक चेंडू असेल. इथे एखादा मोठा ब्लास्ट होईल का, मोठा फटका येईल का. ओव्हर पिच चेंडू होता, इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. इथे कॅच देखील फसली आहे. झेल साधा सोपा ड्रॉप झालाय. निकूच्या माध्यमातून निकू गोलंदाज पोहोचला होता. त्याच्यानंतर समर्थकांचा आवाज येतोय. स्टार 11 तलवली टीमचे समर्थक तिथे होते. निकू याचं उर्फ नाव आणि आता 4थं षटक कोणाकडे असेल याची चर्चा समर्थकांनी केली. ती हमजा युवा गोलंदाज आहे म्हणून त्याला संधी दिली असेल कदाचित. आणि त्यांचे जे समर्थक मुख्य व्यासपीठावर जोडले गेलेत त्यांनीच आवाज दिला का याच्याकडे हा चेंडू दिला पाहिजे. 6 मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. हमजाने जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल हम्माद रईस यांच्या माध्यमातून.
कर्णधार देखील विचार करतो की ज्यावेळेस चेस करत असताना धावा जास्त असतात त्यावेळेस एखाद्या नव्या गोलंदाजाला संधी दिली जाते आणि हमजाला ती संधी दिली. त्याचबरोबर जर आपण विचार केला तर शैदान मुरुणकर यांच्या माध्यमातून देखील विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये. पैशाचा पाऊस हमजावर होतोय. 6 मध्ये 27 हे समीकरण शिल्लक आहे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु संपर्क नाहीये. स्टार 11 तलोली टीमच्या कॅप्टनचं कौतुक करावं लागेल की 6 मध्ये 27 धावांची गरज असताना एका नवीन गोलंदाजाला इथे संधी दिली आहे. पहिला चेंडू डॉट त्याच्या माध्यमातून 5 मध्ये 27 प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल. इथे उडवलाय डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी. येतोय षटकार. बॅटर हेमंतच्या माध्यमातून या इनिंगचा आलेला हा तिसरा षटकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर पुढे येऊन केला होता. चांगला स्ट्रोक मोजून मापून षटकार आलाय. माऊया मुरुणकर यांच्याकडून देखील 1000 रुपये दिले जातील. विकेट हॅट्रिक पटकावली तर हमजासाठी हे कॅश प्राइस लाभले गेले. उजव्या स्टेच्या खूपच दूर. वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 38 या अंकावर. अजूनही जर आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 21 धावांची गरज आहे. 3 मोठे फटके 20 धावांची गरज आहे. 3 मोठे फटके सजवावे लागतील. हेमंत आहे त्याच्याकडे क्षमता आहे. प्रात्यक्षिक दाखवेल का? खराब चेंडू. एक षटकार आल्यानंतर 2 वाईट चेंडू. दबावामध्ये गोलंदाजी होते. युवा गोलंदाज हमजाच्या माध्यमातून 2 वाईट चेंडू. मसाब रईस यांच्या माध्यमातून देखील विकेटची हॅट्रिक तर घेतली. गोलंदाज हमजा यांनी तर 1000 रुपये दिले जातील. तब्बल 3500 कॅश प्राइस लावलं गेले या गोलंदाजावर. इथे उडवलाय. विचार करत होतो की एखादा मोठा ब्लास्ट येईल का युवा गोलंदाजाच्या विपक्षामध्ये. या इनिंगचा हेमंतच्या बॅट मधून आलेला हा 4था षटकार. स्लॉट मध्ये होता. सरळ फेकून दिला फ्लॉट मध्ये. नवीन चेंडूची व्यवस्था करायची. रिप्ले तुमच्या समोर पुढ्यात टाकला होता. उडवला. काय फटका सजवलं हेमंतने. ताकदीचा वापर केला. बॅकली पूर्णपणे ओपन केली आहे. षटकार आलाय. समीकरण हलकं झाले सोपं झाले असं म्हणावं लागेल. षटकाराच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 वर. 3 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. एवढ्या लांब ठोकलाय की चेंडूच मैदानामध्ये नवीन द्यावा लागेल. लांब पल्ल्याचा षटकार ठोकलाय. 9 चेंडू फेस केले. हेमंतने 26 धावांचं योगदान दिले. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची गरज आहे. 3 मध्ये 13 धावांची गरज आहे. 3 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. टीमची धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली. 58 लक्ष होतं. आता कर्णधाराला प्रश्न पडला असेल, समर्थकांना प्रश्न पडला असेल की नवा युवा गोलंदाजाला म्हणजे समजायला संधी दिली परंतु त्याच्या विपक्षामध्ये 3 चेंडूमध्ये 14 धावा आलेत. त्याच्यामध्ये 2 वाईट चेंडू देखील पाहिलेत. 2 षटकार देखील पाहिलेत. पहिला चेंडू डॉट काढला परंतु त्याच्यानंतर त्याच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग होती हेमंतच्या माध्यमातून. 3 मध्ये 13 हे समीकरण शिल्लक आहे. पेपर थोडासा कठीण होता परंतु हेमंतने चांगली बॅटिंग करून तो थोडासा सोपा केले परंतु अजूनही मॅच संपली नाहीये. दोन्ही टीमला संधी आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 3 मध्ये 13 क्षेत्ररक्षणाच्या विभरचनेमध्ये बदल केलाय. मोठे फटके जेव्हा जेव्हा सजवले जातात तेव्हा तेव्हा अगदी फलंदाजाच्या बाजूला सिली पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक सजवला जातोय. सिली मिड ऑफ असेल किंवा सिली पॉइंट असेल या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सजवले जातात परंतु तिथे क्षेत्ररक्षण करत असताना आवाज केला गोंगाट केला तर 5 धावा पॅनलाइज केले जाईल. हा देखील एक नियमच आहे आणि आमचे स्क्वेअर लेग पंच तिथे जाऊन याची सूचना देखील देतील. गोकुलदास पाटील सर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये मी जसा उल्लेख केला त्याच पद्धतीने स्क्वेअर लेग पंच तिथे पोहोचले कारण का तो नियमच आहे. 5 धावा पेनल्टीच्या दिल्या जातात. 3 मध्ये 13 हे समीकरण. हेमंतची बॅट वाजते. यावेळी उडवले. उंची गाठली. अंतर कमी आहे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये चेंडूच्या खाली झेल सुटलाय. संधी बनाली आहे पुन्हा. हेमंतची कॅच सोडली आहे. ही मॅच सोडली आहे का स्टार 11 तेलवली टीमने? 2 धावा येतील हेमंतच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47 वर. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 2 गोल्डन षटकार येतील का?
जो क्लोज शतरक्षक वाजवलाय त्याला देखील विनंती असेल बॉल टाकत असताना टाळ्या वाजू नयेत. 2 मध्ये 11. 2 गोल्डन षटकार इथे नाहीयेत. टॉप एज लागली आहे, शतरक्षक नाहीये. दुसरी धाव येईल का? रनआउटची संधी बनू शकते दुसऱ्या धावेवर, परंतु ती दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. स्ट्राईक ठेवली आहे बॅटर हेमंतने. कालच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता होती एच ढोले टीमला आणि शिरता शेखने तो गोल्डन षटकार मारून त्या धावा पूर्ण केल्यात. चांगलं क्रिकेट दाखवले एच ढोले टीमने. एक चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. चर्चा करावी लागेल सरस्वती कालीन टीमची. 2 मध्ये 11 धावा होत्या, परंतु 2 धावा पूर्ण केल्या, सामना सोडला नाहीये. आशा आहे बॅटर हेमंतला की एखादा जर खराब चेंडू आला युवा गोलंदाज हमजाच्या माध्यमातून तर संधी बनू शकते, परंतु इथे षटकार आलाय. चांगलं क्रिकेट दाखवलं आज सरस्वती खालिंगने, परंतु विजयापासून दूर राहिलेत. शेवटच्या चेंडूवर षटकार आले, परंतु 3 धावांशी ही स्पर्धा हा सामना सोडावा लागतोय सरस्वती खालिंग टीमला. अभिनंदन स्टार 11 तलवली संघ विजय प्राप्त केलाय. तलवली टीमचे कॅप्टन्स आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे.